जानू, जानू, तू इथेच आहेस? कधी उठलीस? जानू, मी काहीतरी विचारलंय. अजूनही राग गेला नाही असं वाटतं. हा, ठीक आहे, लवकर तयार हो. आपल्याला तुझ्या आई बाबांबरोबर मॉर्निंग वॉकला जायचंय. चक्क माझ्या आई बाबांबरोबर? तुला केव्हापासून आपल्यात दुसरं कुणीतरी आलेलं चालायला लागलं? नाही झालत, अजिबात नाही झालत. मला आपल्या जगात आपण दोघंच आवडतो. पण मी तरी काय करू? मी तुला कन्व्हिन्स करून करून थकलोय. किती प्रयत्न केले तरी तुझा राग काय जातच नाहीये. सो आय थॉट ॲटलिस्ट तुझ्या आई बाबांसमोर तू माझ्याशी नीट वागतेस, म्हणून हा प्लॅन बनवला. सो गेट रेडी. भावना. बाबा. भावना, अगं काय लक्ष कुठे आहे तुझं? मी बसलोय इथे, तू बघितलं नाहीस मला जाताना? ऍक्च्युली मी माझ्याच विचारात होते ना, त्यामुळे मला कळलंच नाही. म्हणजे तसं नाही, सिद्धिराज थांबले असतील ना वाट बघत, त्यामुळे. भावना, एक मिनिट. काय झालंय? तू इतकी गोंधळल्यासारखी का? तू बस 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 बस. भावना, एवढा कसला विचार करतेस तू? काही झालंय का भावना? सिद्धूशी काही भांडण वगैरे झालंय का? हा, मला सांग, सिद्धू काही बोलला का तुला? सांग मला फक्त. त्याचा कान धरायलाही मागे पुढे पाहणार नाही आम्ही. हो नाही बाबा, उलट माझेच कान धरा तुम्ही. म्हणजे असं का बोलतेस तू? बाबा, तुम्हाला माहितीये का, मला पहिल्यांदा बघितल्यापासून सिद्धिराज माझ्याशी फक्त आणि फक्त चांगलेच वागतायत. मीच त्यांच्याशी दुष्ट आणि चुकीचं वागते. जरा कळेल मला असं बोलशील का? म्हणजे आता कसं सांगू मी तुम्हाला? म्हणजे ना. भावना, काही चुकीचं केलंयस का तू? नाही, म्हणजे तसंही नाहीये काही, पण मला सांग, काय चुकीचं केलंयस तू? असं नाही सांगता येणार. तू बोललीयस का त्याला काही? नाही हो, ऍक्च्युली मी काही बोलत नाहीये ना, याचाच त्यांना त्रास होतोय. आणि काल तर ते माझ्यावर इतके चिडले ना, मी खूप हर्ट केलंय हो त्यांना. आणि ते माझ्यावर चिडले म्हणजे त्यांना माझा राग नाही आलाय, म्हणजे त्यांना त्रास झाला माझ्या वाक्याचा. ऍक्च्युली मी बोलत नाहीये, हाच त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण असं कसं बोलणार? बाबा मला सांगा, आपल्या माणसाला आपल्या मनात काय चाललंय हे आपण न सांगता कळायला हवं की नाही? नाही. मी काय सांगते ते कळत नाहीये का तुम्हाला? असं काय बोलताय? नीट सांगा ना मला काय ते. मी काय सांगणार? म्हणजे असं भावना की तू जे काही सांगतेस ते मला कळतंय, तसंच मला जे काही म्हणायचं आहे ते तुलाही कळत असेलच ना. मला काय कळेल? जे मी नाही बोललोय ते. असं तुम्ही न सांगता कसं कळेल मला? अरे असं कसं? कळायलाच हवं ना. भावना, मी बाबा आहे ना तुझा, त्यामुळे माझ्या मनात काय चाललंय हे तुला कळायलाच हवं. हो, पण तुम्ही बोला ना. का? म्हणजे तू इतकं बोलतेयस पण मी मात्र काहीही बोलत नाहीये, नुसता गप्प बसून ऐकून घेतोय. त्याचा त्रास होतोय ना तुला? भावना, हे सगळं तू मला आत्ता इथे पहिल्यांदा सांगतेस आणि तरी सुद्धा तू इतकी अस्वस्थ झालीस. बाबा, मग जरा विचार कर ना भावना. अगं सिद्धू तुझ्यासाठी किती दिवस थांबलाय, कधीपासून तो वाट बघतोय की तू काहीतरी बोलशील. भावना, एक लक्षात ठेव, समोरच्या बद्दल आपल्या मनात ज्या भावना असतात ना, त्या समजा आपण कधीच व्यक्त नाही केल्या, आपण त्याबद्दल कधीच बोललो नाही,
तर त्या बदलत अजिबातच नाही. पण समजा आपण त्या व्यक्तीला त्या भावना बोलून दाखवल्या तर त्याला बरं वाटतं का? हे बघ भावना, तू आधीपासूनच मितभाषी आहेस. पण मी काय, तुझी आई काय, जानू काय, किंवा आपल्या घरचं कोणीही तुझ्या मनात काय चाललंय हे ओळखण्याकरता आम्हाला तुला काही विचारावं लागत नाही ग. तुझा चेहरा बघूनच आम्हाला कळतं. तुझ्या मागे नाही लागावं लागत की बोल 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 ना भावना, काय चाललंय तुझ्या मनात. पण सिद्धूच असं नाहीये ना ग. सिद्धू नवरा आहे तुझा, त्याच्या तुझ्याकडून काही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे ना. आणि सिद्धू खूप प्रेम करतो ग तुझ्यावर, किती जपतो तुला. त्यामुळे आता त्याला सुद्धा तुझं मन ओळखता येत असणारच. त्यालाही तुझ्या चेहऱ्याकडे बघून नक्की कळत असणार की तुझ्या मनात काय चाललंय. आणि म्हणूनच त्याला हेही दिसत असणार तुझ्या चेहऱ्याकडे पाहून की तू पूर्णपणे त्याच्या प्रेमात आहेस. बाबा, भावना, तू सिद्धूच्या प्रेमात आहेस हे स्पष्टपणे दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. आणि म्हणूनच तर सिद्धू अस्वस्थ झालाय ना, की असं असूनही तू बोलत का नाहीयेस, त्याला सांगत का नाहीयेस हे सगळं. भावना, एक गोष्ट लक्षात ठेव, प्रेमात खूप ताकद असते. पण प्रेम योग्य शब्दात व्यक्त करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कळलं? मी आता जे काही बोललो त्याचा नीट विचार कर. एकदा भावना मॅडम मी सांगितलंय ना की आनंदी आल्याशिवाय लग्न करणार नाहीयेत म्हणून. मग संपला नाही विषय. त्यात काही बदल होणार नाहीये. आता जे व्हायचे ते होऊ दे. आणि अगदी माझा जीव गेला तरी चालेल. आता मी, भावना मॅडम आणि आनंदी हेच माझं कुटुंब आहे. नाही आजी, मी इथे कोणाचाही अपमान करत नाही. तुम्हाला या गोष्टी जपायच्या असतील तर तुम्ही जपा, मग कृपा करून माझ्या बायकोला यात अडकवू नका. की भावना मॅडम सारखी शिकलेली व्यक्ती आपल्या घराण्यात आली आहे ना, त्यामुळे ऑलरेडी आपल्या घराण्याची शान वाढली. उलट भावना मॅडम आपल्या फॅमिलीमध्ये ऍड झाल्यावर आपल्या सगळ्यांच्या गळ्यात एक अभिमानाचा दागिना ऍड झालाय. तुम्हाला फुंकर मारायचीच असेल ना तर या लागलेल्या हाताला मारा ना. हे चालतंय का तुम्हाला? गाडी कुठे चालली आहे तुमची?